नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. तर बघा 5:45 झालेत आणि मी निघाली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि घरातनं निघाली तेव्हा पाऊस नव्हता आणि रस्त्यात पाऊस लागला तर मग रेनकोट घालून घेतला आणि तरी पण पूर्ण भिजली. पहिल्या कामावर आली. नाश्त्यासाठी मस्त गरमागरम आप्पे केले. तर हे रव्याचे आप्पे आहेत. ह्याच्यात गाजर टाकले, कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि शिमला मिरची पण टाकलेली आहे. सगळ्या व्हेजिटेबल टाकून मस्तपैकी रवा हा ताकामध्ये भिजवून असे गरमागरम आप्पे केलेत. त्यानंतर ही कोबी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. जेवढी सुंदर दिसते तेवढीच टेस्टी झालेली कोबी बटाट्याची भाजी. काही नाही, फक्त थोडासा कांदा टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता जिरं मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यानंतर बनवलेत हे मल्टीग्रेनचे रोटी, म्हणजेच तुम्ही ह्याला भाकरी पण बोलू शकता. मस्त तूप लावून मल्टीग्रेनची भाकरी बनवली आणि मी सरांचा टिफिन पॅक करायला घेतले. तर सर्वात आधी मी आप्पे पॅक केले टिफिनमध्ये. त्यानंतर मस्तपैकी तूप लावलेली ही मल्टीग्रेनची भाकरी मी फूड पेपरमध्ये टाकून मग टिफिनमध्ये पॅक केली आणि त्यानंतर ही भाजी भरायला घेतली. कोबी बटाट्याची भाजी आहे. कोण कोण कोबी चणा डाळ घालून पण बनवतात, तशी पण कोबी बनवतात, पण ह्यांनी मला कोबी बटाटा सांगितलेली म्हणून मी बनवली. फ्रूटमध्ये मी मस्तपैकी ॲपलचं साल काढलं आणि कचा कापून डब्यात भरले. तर ॲपल पण भरलेत आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित सरांचा डब्बा पॅक केला आहे. त्यानंतर उरलेलं दुसऱ्या जे ॲपल लावले होते ते तुम्हाला दाखवते. तर बघा आतून तुम्ही बघितले ना, एकदम असे पोकळ झालेले आणि मस्त त्याच्यामध्ये असे ना स्पॉन्जी आप्पे झालेले. व्हेजिटेबल्स पण मस्त क्रंची झालेला. तर हे असे आप्पे तुम्ही पण बनवता का? त्यानंतर टोडूला अंडं दिलं. किचन वगैरे सगळं साफ केलं. उरलेले आप्पे झाकून ठेवले, भाजी झाकून ठेवली, किचन साफ केला, सरांचा टिफिन ठेवला आणि दुसऱ्या कामावर निघाली. तर दुसऱ्या कामावर बेल वाजून घरात एंट्री केली. तर इथे पहिले सगळ्यात आधी उपवासाची बटाट्याची भाजी बनवली. त्यानंतर दाल फ्राय बनवली. तर ही दाल फ्राय तुम्ही दाल तडका पण बोलू शकता. तर दाल फ्राय बनवली मस्त लाल मिरचीची फोडणी घालून. त्यानंतर ही क्रिस्पी अशी भेंडी बनवली आहे. मधनं फोडून अशा फाडून लांब लांब अशा फाका करून लांब लांब अशा फोडी करून मस्तपैकी क्रिस्पी अशी भेंडी केली शेंगदाण्याचा कूट टाकून. त्यानंतर सगळं जेवण भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे. बीट बॉईल करून ठेवलं आहे आणि भाजी बघा किती छान दिसते. मोकळी मोकळी, अजिबात चिकट नाही अशी भेंडीची भाजी, चपाती, भात, दाल फ्राय आणि ही बटाट्याची भाजी आणि हे बीट. सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. गॅसचं मेनू बंद करून आता मी चालली आहे घरी. मला खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. खाली उतरल्यावर बघितलं तर 4 दिवसानंतर मुंबईत असं कडक ऊन पडल्यासारखं वाटलं. मस्त मस्त कवळं कवळं कडक ऊन छान वाटत होतं. रेनकोट हातात घेऊन मी निघाली घरी आणि रस्त्यात लागला धो पाऊस. तर रस्त्यात मला परत घालावा लागला रेनकोट. तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून सांगा.